आम आदमी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली। यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजित पाटके पाटील, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री संदीप देसाई आदी आम आदमी पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मी अजित पाटके पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष। आज या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे की आम आदमी पार्टी महाराष्ट्र येणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये संपूर्णपणे इंडिया आघाडीबरोबर आहोत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जागेवरती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहयोगी मित्रपक्ष यांचे उमेदवार पराभूत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्याच्या एकमेव उद्देशाने लोकशाहीवर घाला घालण्याचे जे प्रकार सुरू आहेत, माननीय अरविंदजी केजरीवाल यांना ज्या असंविधानिक मार्गाने अटक करण्यात आली आहे, आम आदमी पक्षाला संपवण्यासाठीचं जे षडयंत्र सुरू आहे त्याला मात देण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी महाराष्ट्रातर्फे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सर्व उमेदवार पराभूत करणं ही आम आदमी पार्टी महाराष्ट्राची प्राथमिकता आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक जागेवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सक्रियपणे सहभाग घेणार आणि आम आदमी पार्टीचा सुद्धा अजेंडा आम आदमी पार्टीची भूमिका घेऊन आणि भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी हे लोकशाही ला घातक सरकार घालवण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये काम करतील हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आहोत। कुठले उमेदवार देणार आहात की फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठवणार? सर 2 मिनिट, तुम्ही कुठले उमेदवार देणार आहात की आम आदमी पक्षाचा पूर्णपणे आम आदमी पार्टी इंडिया अलायन्समध्ये आहे। राष्ट्रीय लेवलवरती ज्या जागा भेटल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी कुठल्याही जागेवर आपला उमेदवार देत नसून इंडिया आघाडीचे उमेदवार हेच आमचे उमेदवार असतील आणि त्यांचाच प्रचार आम आदमी पार्टी करेल। तुम्ही भाजपला पराभूत करणार म्हणता, मात्र तुमची महाराष्ट्रामध्ये ताकद किती आहे? तुम्ही एकही जागा मागितली नाही किंवा काय नाही? आमची ताकद महाराष्ट्रामध्ये नक्कीच आहे। आमचे कार्यकर्ते अगदी गावोगावी आहेत, अगदी तुम्ही नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली या दुर्गम भागापासून तर शहरी भागामध्ये पण आहेत। परंतु आजची जी वेळ आहे ही ताकद वेगवेगळ्या ठिकाणी विभागून करण्याची नसून सर्वांनी एकजुटीने भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याची ही वेळ आहे आणि म्हणून ही भूमिका या तत्कालिक स्वरूपामध्ये घेत आहोत आणि त्यामध्ये आम आदमी पार्टीचा फक्त तोच उद्देश आहे आणि आमची ताकद जी आहे नक्कीच आहे, जनमताची आमच्याबरोबर ताकद आहे, सर्वसामान्य लोकांची भूमिका आमच्याबरोबर आहे आणि कार्यकर्त्यांची ताकद आहे। आम आदमी पार्टीमध्ये जरी तुम्हाला नेते मोठ्या प्रमाणात दिसत नसतील परंतु सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता जनमत आमच्याबरोबर आहे, कारण आम आदमी पार्टी सर्वसामान्य माणसांची पार्टी आहे। देशातले कुठले नेते प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या येतील का? नक्कीच आमचे प्रयत्न आहेत, आमची चर्चा सुरू आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरचे नेते सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतील प्रचारामध्ये।